श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय घेणार आहोत. म्हणजेच 13वा, 14वा आणि 15वा यांचं पारायण घेणार आहोत. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील अध्याय क्रमांक 13, 14 आणि 15 याचे पारायण, कथा आणि त्यामधील स्वामी महाराजांच्या दिव्य लीलाचे श्रवण करणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृताचे श्रवण केल्याने मनाला शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्या जीवनावर सदैव राहते अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच व्हिडिओ पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने ऐका. जर तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. चला तर मग स्वामी महाराजांचे स्मरण करून आजच्या या पवित्र अध्यायाला सुरुवात करूया. हे स्वामी समर्थ महाराज, आज आम्ही आपल्या चरणी श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्यायाचे वाचन आणि श्रवण करत आहोत. आमच्याकडून काही चुका झाल्या क्षमा करावी आणि आपल्या भक्तीचा मार्ग आम्हाला सदैव दाखवावा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. शुक्लपशीचा शशिकर वाढ जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशयाचे अंतरी श्रीपाद भट्ट बाळपाप्रती कपटयुक्त नेपसुपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत तयासी तयात एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सनिग्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथं तिने सेवेकऱ्यास नित त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरची पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पाती उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देस दिशी गाराने सांगता समर्थासी बाई तिथं ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता त्यांचे घरी येत तो चळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांसी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिराजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिते होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत हात चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाला जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मग घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला. चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला. राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके दिवशी एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करून या जोळी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे ऊन येते ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1-2 रुपये कोणी टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. जोळी चोळप्पाते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे पिटलेरीनं स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परिणा आले मानसे श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईंसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत जाती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरती रागोनी दुष्टंतरी ताडण करी बहुसाळ. ते कोणे ऐकोनी बाळप्पाशी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे तेथुनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे तेथून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येता आणि त्यांनी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे असं विचार पडता त्याला गुण तो. एका दिवशी रात्री स्वप्न बाळप्पाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन घेत हिशोब ठेवीत जपांचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला. बाईसी गरोभरे ती कोणासी माननाशी झाली. सुंदराबाईशी करावी दुरोप समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दावती परी राणींची प्रीती बाईवरी भाऊ होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे
कारभारी त्यासी हुकुम झाली सत्वरी बाईंसी दूर करावे परी राणी सभी होनी तेसे न केले तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा धारिता कारभार ऐसे कुनिया उत्तर भरवे मनी समजले मग त्याच दिवशी माठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही न एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नप्राय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आमासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पांचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती ते सद्गुरुचरणी आसक्ती तेने एत मोक्ष हाती अनन्य साधने व्यर्थची उगीच करती दामिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती धद्भावे जे नमस्कारती त्यावरी होळी कपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढवा श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणागणा जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीन बंधो जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे आपटोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावण सुवासिक कुसमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे दाना खाते नैवेद्या कारण स्वामीची या षोडोपचारे पूजावे करावे सद्भावे पूजन धूपदीप अर्पून नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय जयाजी अगरणा परात्परा कैवल सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदर तू चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू तू शंकर तू विधाता तू इंद्र यश दिक पदालदी समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदिता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लांगी आदि मधाग्रे कोठे न पसे पाहते असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांच्या इतर कशाकरे शास्त्री नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू किंवा आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कपाकटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्चर्य देई जे सर्व पाप आणि ताप दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन इहलोकी सख्य देवोन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पाव लया पैर तीरत्वज्ञान तर निसाचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषास भवसा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोलून बाधवतो तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानाकृदी प्रगट उपय शांती मनी सदा वसो उदाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रताविषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होणे हा सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा कोणी समता असोन या संसारात प्राशिनित हो नामामृत प्रपंच आणि परमात्मा तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी सत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अवरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होई समर्था स्वामी समर्थ वाचिता सकल दोष जातील ऐसी करावी स्वामी भक्ती हे नेने मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्त श्रेष्ठपे आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा धर्म व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु
अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडिता चारी पुरुषार्थ येती हाता पाप तत्व देणे वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्वना अंतिदावती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेच त्याच्या चित्तीत सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येतीत ऐसे या त्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाती. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढेला बहुत दीनस्थिती देयांची. तो एके दिवशी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशया करोणतीयेवर एक शयेन ऐसे नवल देखोन लोटांगण घाले तसे अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटक्ष करुणी दासाकडे पाहावे. श्री स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला होता तो तत्वता कर जोडून या सत्वताच झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी दयांची बसांपाचे चिरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे. मग बसप्पांची कांता ऐकोनी या ऐशी वार्ता करी तसे आकांता मने घर बुडाले. बसाप्पा येत ग्रहासी दृष्टंतरे बोले तयासी मने सोडिले संसारासी काय वेळ लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जना पोवादा न भीत नस चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तंब झाली असे रात्र घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चाललेले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप देव रडती. परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली होती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल उभाग व्यापील सकळ ते अग्नि समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा मानावर याला अपरिमित देखिला सर्प समोचो इकडे. वक्षा शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो सर्पमय दिसत सर्पमय. पाहून या ऐशे परी भयभीत झाला अंतरी तो त्यायासी मदोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितको घेई न कर अनुमान केही देव तुझे दिले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भये सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावर गुंडाळून सर्पात्वरित सत्वत उचलून घेत तवस सर्प झाले गुप्त. तेजही नष्ट झाले तेथून या परत सत्वर ग्रामामजली आले बसप्पा सहित बैसले. समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडीने पाहत तो त्यात सुवर्ण दिसत. सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती. ते असे बोले यतीश्वर घरी जावे सत्वर सुखे करावा संसारा दारा पुत्र पोशीजे. असं होतं बसप्पा भक्त संसार सुभ उपगीत रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र असे जपे आद्या तरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचमदशा अध्याय घोडता. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 13वा, अध्याय 14वा आणि अध्याय 15वा याचे श्रवण केले. स्वामी महाराजांच्या या दिव्यलीलांचे चिंतन आपल्या मनाला भक्ती, विश्वास आणि सकारात्मकतेने भरून टाकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या परिवारातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या श्री स्वामी भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे श्री स्वामी महाराजांच्या कथा, मंत्रजप, आरती आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडलेले राहा. शेवटी स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यावर सर्वावर कृपा ठेवो. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.